नमस्ते. मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी नक्की चूक कोणाची याबाबतचा निर्णय चार चौकशी समित्या नेमूनही अद्याप हाती आलेला नाहीये. मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना ऍडमिट केलेलं होतं. तेथील डॉक्टर सुश्रुत घायसास यांच्याकडे त्यांनी तपासणी केलेली होती. त्यांना 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून मागितलेले होते, मात्र ते भरण्याची क्षमता नसल्यामुळे रुग्णालयानं त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ केली. तातडीची उपचार सेवा आवश्यक असूनही याबाबत रुग्णालयानं, डॉक्टरांनी किंवा तिथल्या प्रशासनानं कोणतीच हालचाल केली नाही, असा आरोप भिसे यांच्या नातेवाईकांनी केलेला होता. या सगळ्या प्रकरणावरनं पुण्यातील प्रथितयश दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं होतं. तेथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घायसास यांच्यावरती आरोपांची सुई आलेली होती. रुग्णालयानं डॉक्टर घायसास यांना कार्यमुक्त केलेलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की दोषी कोण? मंगेशकर रुग्णालय, सुश्रुत घायसास, की ज्यानंतर भिसे यांना ज्या रुग्णालयानं उपचार केले ते सूर्य हॉस्पिटल, आणि नंतर ती त्यांच्या शरीरातली सगळी गुंतागुंत वाढली, त्यामुळे त्यांना नंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं का ते हॉस्पिटल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चार समित्या नेमूनही अद्याप मिळालेली नाहीयेत. पुणे पोलिसांच्या अलंकार पोलीस चौकीमध्ये याबाबतची तक्रार भिसे कुटुंबियाने दिलेली आहे. मात्र रुग्णालयांचे किंवा सरकारी समित्यांचे अहवाल हे योग्य निष्कर्ष काढलेले नसल्यामुळे पोलिसांना देखील संभ्रम पडलेला आहे की गुन्हा नक्की कोणावर दाखल करायचा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. समाजानं, काही सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घायसास यांना दोषी ठरवलेलं होतंच. घायसास यांच्या रुग्णालयांची तोडफोड झालेली होती. मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांची किंवा सुट्या नाण्यांची अशी फेकाफेक करण्यात आलेली होती. त्यातून या रुग्णालयाला खिजवण्यात आलेलं होतं. अनेकदा तेव्हाही संशय असा व्यक्त होत होता की योग्य चौकशी अहवाल येईपर्यंत आपण सर्वांनी वाट पाहायला हवी आणि त्यानंतरच नक्की दोषी कोण याचा निर्णय घ्यायला हवा आणि त्यानुसार कारवाई व्हायला हवी. पण आता तरी असं दिसतं आहे की सरकारनं ज्या चारही समित्या नेमलेल्या होत्या, त्या चारही समित्यांचे जे अहवाल आहेत ते अशा डायरेक्ट कन्क्लुजनवरती किंवा योग्य निष्कर्षावरती पोहोचत नाहीत. तर 4 समित्या कोणत्या होत्या? पहिली जी समिती होती ती आरोग्य उपसंचालक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती. दुसरी जी समिती होती ती धर्मदाय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली होती. तिसरी जी समिती होती ती पुणे महापालिकेनं माता मृत्यू प्रकरण जे आहे त्या मृत्यू प्रकरणाची चौकशीच्या निमित्तानं त्यांनी मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरू केलेली होती. याशिवाय ससून रुग्णालयाची देखील चौकशी समिती नेमण्यात आलेली होती. पाचवी आणखीन एक चौकशी या प्रकारे झाली होती. ती इंडियन मेडिकल असोसिएशन कडनं झालेली होती आणि त्यांनी डॉक्टर सुश्रुत घायसास यांना याबाबत नोटीस देखील पाठवलेली होती की तुम्ही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा. पण या 5 समित्या, या 5 चौकशा झाल्यानंतरही मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घायसास हे दोषी आहेत की नाही हे अद्याप कोणालाही कळालेलं नाही. त्यामुळं कोण कोणाला वाचवत आहे, कोण सत्य दडवत आहे आणि या समित्या केवळ फारसच ठरणार आहेत का याचा उलगडा मात्र काही सामान्य माणसाला होत नाही. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलेलंच होतं की या ज्या सगळ्या चौकशी समित्या असतात या चौकशी समित्या केवळ प्रकरण दडपण्याचं काम करतात. एक वेळ काढूपणा करण्यासाठी अशा समित्या नेमलेल्या असतात आणि एकमेकांची जी कातडी आहे ती कशी वाचवता येईल यासाठीच या समित्या काम करत असतात. खरोखरीच जर या तज्ज्ञ समित्या होत्या, याच्यामध्ये ही जी सगळी मंडळी आहेत यांना अनेक वर्षांचा रुग्णालयांचा, वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे, मग तरीही त्यांना योग्य निष्कर्ष का काढता आले नाहीत? एक तर ज्या पद्धतीनं या चौकशी समित्यांवरती सामाजिक दबाव होता, जनतेचा दबाव होता आणि एकूणच ही जी सगळी सिस्टीम रुग्णालयांची आहे ती कशा पद्धतीने काम करते आहे याबाबतचा देखील एक सुस्पष्ट अहवाल अशा समित्यांकडनं अपेक्षित होता. पण जे म्हणतो की अतिशय एक अस्पष्ट आणि कोणाला काही मेळ लागणार नाही आणि त्यातनं
कोणीही ठामपणे काही सांगू शकणार नाही अशी गोलमाल भाषा वापरत हे रिपोर्ट तयार केलेले आहेत असं तरी आता सध्या दिसून येत आहे. आता ससून जो रिपोर्ट दिलेला आहे तो यातला महत्वाचा रिपोर्ट आहे. आता तनिषा भिसे ह्या ज्या होत्या त्यांना एकतर दुर्धर आजार झालेला होता, त्यामुळे त्यांचं बाळंतपण करणं हे धोक्याचं होतं हे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी त्यांच्या कुटुंबाला आधीच सांगितलेलं होतं. ही एक सगळ्यात महत्वाची बाब होती आणि याच्याकडे सुरुवातीपासून बोललं जात होतं. तरीही काय झालेलं होतं की त्यांनी IV ट्रीटमेंट घेतलेली होती आणि त्यांनी ती इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेली होती. आता ही जी IV ट्रीटमेंट त्यांनी घेतली त्यासाठी मोठा खर्च केला आणि प्रसूतीसाठी त्या इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये दाखल देखील झालेल्या होत्या. मात्र या रुग्णालयामध्ये अशी गुंतागुंतीची प्रसूतीची शस्त्रक्रिया करणं अतिशय अवघड होतं. त्यामुळे भिसे यांना 4-5 दिवस इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये ठेवूनही त्यांना शाश्वती नव्हती की या ठिकाणी योग्य डिलिव्हरी होईल. त्यामुळे त्यांनी चांगल्या आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्याच वेळेस भिसे या मंगेशकर रुग्णालयामध्ये गेलेल्या होत्या. आता मंगेशकर रुग्णालयावरती आरोप काय होते महत्वाचे की त्यांनी भिसे यांना 5 तास थांबवून ठेवलेलं होतं. भिसे यांना 10 लाख रुपये भरेपर्यंत तुमच्यावर उपचार करणार नाही अशा प्रकारची धमकीच त्यांना देण्यात आलेली होती. असे 2 प्रमुख आरोप होते. आता याच्यामध्ये घैसास यांचं म्हणणं असं होतं की माझ्याकडे जेव्हा त्या भिसे रुग्ण आलेल्या होत्या तेव्हा त्या क्रिटिकल किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये नव्हत्या. त्या केवळ OPDचा सल्ला घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया किंवा त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज नव्हती असा खुलासा पहिल्या दिवशी मंगेशकर रुग्णालयाने केलेला होता. त्यांना 5 तास थांबवून ठेवलं रुग्णालयामध्ये. याबाबत देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अधिष्ठाता धनंजय केळकर यांनी 5 तास की 3 तास की 2 तास हे मला काही सांगता येणार नाही, मी ते चौकशी समितीला सांगेल असा पवित्रा पत्रकार परिषदेमध्ये घेतला होता. त्यामुळे हे जे 2 आरोप आहेत की भिसे यांना 5 तास थांबवून ठेवलं का, त्यांच्यावर तेव्हा तातडीची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं का आणि 10 लाखासाठीच त्यांना त्यांची अडवणूक झाली का, या 3 प्रमुख प्रश्नांची उत्तरं अद्याप कोणत्याही समितीनं दिलेली नाही. आता याच्यामध्ये ससून जो अहवाल दिलेला आहे त्यांनी इंदिरा इन्स्टिट्यूटला देखील दोषी ठरवलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे त्या मंगेशकर रुग्णालयामध्ये नंतर ससूरमध्ये गेल्या आणि ससूरमध्ये नंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्या तर सूर्य हॉस्पिटलला देखील ससून दोषी ठरलेला आहे. म्हणजे मंगेशकर रुग्णालय दोषी आहे की नाही याचा निकाल नाही लागलेला, पण सूर्य हॉस्पिटल का दोषी ठरवलेला आहे, या ठिकाणी भिसे यांची प्रसूती झाली पण त्या ठिकाणी कोणतेही कार्डिक स्पेशालिस्ट उपस्थित नव्हता. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होणार होती तर त्याची पुरेशी खबरदारी सूर्या हॉस्पिटलने घेतलेली नव्हती असाच ठपका सूर्या हॉस्पिटलवरती ठेवण्यात आलेला आहे. मग जर सूर्या हॉस्पिटलमध्ये कोणतेही कार्डियक स्पेशलिस्ट नसताना त्यांनी उपचार केले म्हणून तुम्ही त्यांच्यावर जर ठपका ठेवत असाल, मग मंगेशकर रुग्णालयामध्ये कार्डियक स्पेशलिस्ट असूनही त्यांनी मग वेळेत उपचार का केले नाही याबाबत ससूनची समिती काहीच बोलत नाही. आता तिसरा जो मुद्दा आहे की सूर्य हॉस्पिटलमध्ये तब्बल 2 तास भिसे यांना CPR देण्यात आलेला होता. त्यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी सूर्य हॉस्पिटलमध्ये इतर डॉक्टर प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या देखील असं लक्षात आलं की भिसे यांच्यावरती पुढे आणखीन उपचार करण्याची गरज आहे. मग त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता मणिपाल हॉस्पिटलवरती देखील ससूनच्या चौकशी समितीने ठपका ठेवलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे रुग्ण आलेला आहे, हा माता मृत्यू प्रकरण आहे, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झालेला हा रुग्ण आहे, मग या रुग्णाचा मृतदेह तुम्ही पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन न करता थेटपणे त्यांच्या नातेवाईकांच्या हातात का दिला. एकतर जेव्हा असा रुग्ण येतो, जर कोणत्या हॉस्पिटलमध्ये येतो त्याचा 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जर मृत्यू झाला तर त्याचं पोस्टमार्टम करणं गरजेचं असतं. या नियमाचा विसर मणिपाल रुग्णालयाला पडला असं ससूनच्या चौकशी समितीचं म्हणणं आहे. म्हणजे या मणिपाल रुग्णालयावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे. एकूणच ज्यांच्यावरती प्रमुख संशय होता, ज्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली होती, त्या मंगेशकर रुग्णालयाबाबत किंवा डॉक्टर घैसास यांच्याबाबत नक्की त्यांचं कुठे चुकलं
याबाबत कोणीही स्पष्टपणे सांगत नाही. मात्र मंगेशकरने मंगेशकरने उपचार नाकारल्यानंतर भिसे या विविध रुग्णालयात गेल्या. ते रुग्णालय मात्र आता चौकशीच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अजूनही या सगळ्या प्रकरणाचं खरं सत्य, खरे निष्कर्ष समोर यायचे आहेत. आता त्यासाठी कोणती आणखी नवीन समिती नेमावी लागेल का पुन्हा गोलमाल पद्धतीने त्याची उत्तरे मिळणार आहेत, हे मात्र आता आकलण्याच्या आणि समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. एवढं मात्र निश्चित. आता 4 समित्या नेमूनही जर दोषी कोण याचा निकाल लागत नसेल तर नक्की कोण चुकतं आहे याचा शोध घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. तुम्हाला या साऱ्या प्रकरणाबाबत काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.